मित्रांनो, अशा रखरखत्या उन्हात डोळ्याला गारवा देणारं हे झाड कुठेतरी दिसतंयच. याला पाहून असं वाटतंय एक चांगला मित्र आयुष्यात असावा, ज्याला पाहून असं वाटावं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी हा आपला मुंबईचा मित्र आलेला आहे. ओळखता का याला? चेहरा बघा, जरा जरा फरक पडला चेहऱ्यात. पण हा आपला मित्र आहे जो या ठिकाणी आपण मागच्या वर्षी मगर बघायला आलतो. त्यावेळी मागणं बोलताना जो आवाज होता तो याचा आवाज होता. हा मुंबईचा मित्र आहे आपला. हा मुंबईवरून आपल्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी दरवर्षी मामाकडे सुट्टीला येतो आणि याच्यासोबत आपण फिरून यावेळी ब्लॉग जे करणार आहे त्याच्यामध्ये हा देखील असेल आणि ब्लॉगला यावेळी मजा येईल. माझे ब्लॉग पाहत चला नदीकिनारी. आणि आता मुंबईचे ब्लॉग, मुंबईच्या मित्रासोबत डिग्रजच्या कृष्णाकिनारीचे ब्लॉग. मुंबईतनं आलेला मित्र पहिला म्हणाला, ज्या ठिकाणी मागच्या वर्षी मगर दिसलेली पहिला तिथे जाऊ काका. चला मग तिथे गेलो. तर अरे आम्ही एवढं नदीकडे राहत असून तेव्हा आम्हाला बघायला मिळाली ती, त्यामुळे ते लय लकीली दिसत्या. किती वर्षात आम्ही बघितली. तू तर आयुष्यात पहिल्यांदा बघितला. आम्ही नदी किनारी राहून ना आम्ही बघत नाही म्हटल्यावर मुंबईच्या लोकांना तर काय पहिल्यांदा नदी किनारी. तुम्ही बघितलं असतं झू मध्ये साईडला असणारे काट्या झाडे मित्र लोकांनी कापून नेले आहेत जळण्यासाठी वगैरे, त्यामुळे काट्या झाडं दिसत नाहीत मित्रांनो भरपूर. कोंबडात आता चार्जिंग होऊन जरा ऍक्टिव्ह झाले असते रे. काय धरली तर काय लय होणार नाही सोड आपल्याला. एवढ्या पाण्यात काय बुडवून मारू शकत नाही ते आपल्याला. लय मोड पडला तर एक हात पाय मोडणार आपला, जास्त काय नाही. हा एरिया लय कमी आहे. आता तिथं पुढे जाऊन काय करतो? आता काय खाली आलो पागन. हां कुठे समोर दिसलं का समोर? हां 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 बुडबुडे आहेत रे. दिसलं काय कसं? बुडबुडे दिसले पाण्यात. हां 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 बुडबुडे आहेत की. पुढं इथं मागणी पुढं. पण ती लय उशीर असं एका ठिकाणी राहू शकते रे. बुडबुडे जरी असलं नाही तर ती वर येऊ शकत नाही. काय हल्लं आता कुठं? आता नको बाहेर चल. आता नको तर आता एवढंशी थांबाय नाही. बस काय रे पाय गेला माझा. हे सावकाश. आता एवढंशी थांबाय नाही. आता एवढंच दिसलं की समजायचं दिसली नाही म्हणून समजून जायचं. कसली हल्लेली पाहिजे ना त्यावेळेला. हल्ल्याला सुद्धा कळलं नाही मला. छाप दिशी विजगत हलत्या. हे बघ अनाकोंडासारखे पाईप कशी पडल्या बघ इथं. भयान शांत या नाही कुठं शांत ते बसला. हो हल्लं काय तर का बिग हल्लं बघ इथं. तू म्हटलास तिथं जिथं हे बुडबुड होती तिथं हल्ले बरं का. मगर असण्याची शक्यता भरपूर आहे. येईल इथं सांगता येत नाही. हो हो कसला हल्ले 100% हो का. बुडबुडा पुढे निघाला तेव्हा. हे चला जाऊन दे आहे बांधू. अजून आपल्याला लय ब्लॉक करायचे आहेत. काहीच पाहायला न मिळाल्यामुळे आम्ही पुन्हा रस्त्यावर तिथे एका देशी बोराचं झाड होतं. ते बोराचं झाड आम्ही पाहिलं. तिथे थोडी बोरं खाऊया विचार केला. बोर कच्चा रे. आपल्या दोन्ही मित्रांना जाम ताण लागली होती. बरं पिलांचीचा ब्लॉग आला बघ. तर मुंबईचं हे पाणी तुला बाधील का ते? रे कूलरचं पाणी प्यायला माणूस आहेस तू. हे पाणी तुला चालेल का? आजारी पडते बघ काय पाण्यानं. अरे मुंबई से आया मेरा दोस्त के साथ ब्लॉग करो, दिन भर ब्लॉग करो, रात को एडिटिंग करो. असं ते बारक्या वड्यामध्ये मगरे असते जगावर कसा उडी मारून धरतो तसं वाटलं लागले. पण त्याची सावली एसीला फेल करते बरं, लक्षात ठेव. त्या झाडात सावली बसायचं आणि एसी समोर बसून सांगायचं करंजी झाडाची सावली एसी फेल आहे त्यासमोर. कसा वाडा बिग वाडा. बांबूच्या बनात ओहो ओहो 8 लॅक बांबू. कसला बांबू आहे बघ. पिवळा पिवळा बांबू झालाय. बरोबर याकडे ओढ्या कडेला बांबू. ह्यात साप असते बघ का बांबूमध्ये. किती वर्ष बांबू त्याला? हे बांबू फले फास्ट वाढतोय. लय फास्ट बांबू वाढतोय. नागमोडी वळणे घेत घेत हा ओढा पुढे कृष्णा नदीला मिळतो आणि सतत पाणी असल्यामुळे बांबू त्याच्या बाजूने खूपच छान उगवतो. जाताना आपल्याला ओढ्यामध्ये एका ठिकाणी जाळं लावलेलं दिसलं. मासेमारी करणारे लोक ओढ्यामध्ये सुद्धा मासे पकडतात. शेवटी मासे खाण्याशी मतलब आहे त्यांना. नंतर आपण थोडेसे पुढे गेलो तर शेताच्या एका कडेला
झाडं लावली होती एका शेतकऱ्याने. लाल छटा- शेतकरी मात्र हौशी वाटला तो, कारण ते निर्गलीची झाडं आणि बाकी सगळी झाडं त्यानं फुलांची वगैरे अशी छान ओढ्याच्या कडे त्यानं लावली होती. अशी हौस पाहिजे शेतकऱ्यांना काहीतरी लावण्याची, झाडं लावण्याची. मग पुन्हा आपण त्यानंतर मित्रांनो थोडा पुढे अंतर गेलो आणि एका झाडावर चढून बसलो. शांत गार करंजीच्या झाडावर आपण चढून बसलो. होय, मधमाशी. करंजीचं झाड हे फुलांनी बहरून आलं होतं, त्यामुळे त्याच्यावर मधमाशांचा गलका देखील मोठा होता. आणि मध हा म्हणजे आपला आवडीचा विषय आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित पाहिलं की कुठे मधमाशी या बसतात, कुठल्या दिशेने येत आहेत, त्या ठिकाणी आपण जायचा निर्णय घेऊयाच म्हटलं. हाताला काय आमटी का वास आला काय माहिती. दुपारचं ऊन असल्यामुळं फोटो बी एकदम क्लिअर निघत होते, व्हिडिओ बी क्लिअर होता. त्यामुळे मित्रांनी आपल्या कॅमेऱ्याची बी तारीफ केली आणि आपल्याला चेवच चढला. मग काय आपण मोठाच्या मोठा व्हिडिओ करून टाकला. कुठे मधमाशा दिसतात, कुठे फुलं आली आहेत, कुठे बारीक 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 करंज्या लागली आहेत. सुट्टी दिली नाही. मग त्यांचे 20-25 फोटो आणि आपला हा व्हिडिओ असाच बनवून टाकला आपण. मुंबईचा मित्र आला आहे आमचा आणि झाडावर चढला आहे तो. हा, ह्या झाडाची सावली सगळ्यात भारी करंजी झाड. मला असं वाटलं हे मोडणार आहे थोड्या वेळातच. हे मोडले की मी डायरेक्ट खाली. आता फोटो काढायचा दिवस. काढू काय, काढू फोटो. झाडावर बसल्या बसल्याच आम्ही झाडाच्या सावलीच्या इतक्या प्रेमात पडलो की उद्याचं नियोजन आम्ही आणि एखाद्या झाडावरच घालवायचं असं नियोजन केलं आणि ठरवलं की उद्या देखील असंच फिरायचो आपण आणि उद्या शेतकी शाळेत आपण फिरायचो. हे बघा तुमचं ब्लॉगर कॅमेऱ्यामध्ये बघत आहे. मधमाशी देखील आलेला आहे मध न्यायसाठी. पुन्हा आपण मित्रांनो ते मधमाशीच्या दिशेचा पाठलाग केला. गाडीवरून जात असताना मयूरची टोपी पडली, तो टोपी पुन्हा परत आणायला गेला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग चालू केला आहे. अचानक त्याचा स्पीड कमी झाला. आता असं पुन्हा गाडी चालू केली आणि आपण म्हटलं मध शोधूनच काढू, कुठे चाला या एरियात मध असणार, कारण फ्लोरा भरपूर आला होता. हे म्हसोबाचं मंदिर आहे गावातील. पिवळी अशी फुलं आली आहेत. पिवळ्याचा बहर भरपूर दिसायला लागला आहे. उन्हाळ्यामध्ये पिवळं सगळं जास्त दिसतंय. हे बघा मित्रांनो पळसाचं झाड, पळसाला पाने 3च आणि ह्या जे लाल डाग दिसतो मित्रांनो ते पळसाचं चीक आहे मित्रांनो. सेम रक्तासारखं दिसतं. खूपच आयुर्वेदिक झाड आहे. पुन्हा मित्रांनो करंजी झाडावर अनेक जाताना रस्त्याकडे दिसली की मधमाशी आपल्याला जवळ गेल्यावर पुन्हा एक मधमाशी मध काढताना दिसली. आपल्याला समजलं की आता आपण भरपूर जवळ आहे मधाच्या आणि आजूबाजूच्या एरियामध्ये आपण धुंडाळलो तर आपल्याला तिथे एक दिसला मधाचे पोळे. बघा मित्रांनो खूप मोठे असे मधाचे पोळे आहे. भरपूर माश्या त्यावर बसलेले आहेत. आतमध्ये मध नक्की असणार. या मधाचा आपण मित्रांनो स्पेशल काढतानाचा एक ब्लॉग बनवू आणि ते तुमच्यासाठी सादर करू. आणि त्याच्यानंतर आम्ही हा बघून पुन्हा गाडीवर बसलो. निलगिरीच्या पानाचा वास छान यालता म्हणून मयूरने निलगिरीचा पान हातात घेतला आणि गाडी दिली मित्राकडे. मी मागे बसलो रेकॉर्डिंगला. मित्रांनो काळजी घ्या कुटुंबाची आणि आपलीही. नंतर आणि नदी किनारे असेच ब्लॉग करत आपण पुन्हा भेटू. माझे चॅनल तुमच्या मित्रांशी सर्वांशी शेअर करा. धन्यवाद.